ये संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिली ती मिळी भोग सुखाची सोळी घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताची पूर नाही देखिली ती मिळी भोग सुखाची सोहळी तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजोत बलिता नाही देखिली ती मिळी भोग सुखाची सोहळी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण हनुमंता तुम्हालू रामदूता काय भक्तीच्या त्या बाटा मदत बाबा सुभट तीन शिरी सात तया माझे दंडवत काकी झोळी पुढे नित्यदानवी स्नान ओम नमो ज्ञानेश्वरा Oh
ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंदी नाही देखिली ती मिळी भोग सुखाची सोहळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली प्रभूच्या सेवेसाठी सर्व भक्तगणांच्या सेवेसाठी दत्त प्रभूच्या सेवेसाठी रुक्मिणी पांडुरंगाच्या सेवेसाठी सर्वांच्या सेवेसाठी आणि काल्याच्या चिंतनासाठी निवडलेली अभंगरूपी गवळण वैराग्य संपन्न देहोनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांची चार कडव्याची अतिशय महत्त्वाची अतिशय चिंतनीय अशा स्वरूपाची आणि महान भगवत भक्त अवतारिक पुरुष आणि अनंत कोट भगवान परमात्मा गोपाल कृष्ण या दोघांचा संवादाचे वर्णन करणार आहे. गोपाळांचं आणि देवाचं बोलणं जे आहे या दोघांच्या बोलण्याला संवाद म्हणत जावं. ज्यावेळेस मोठे माणसं बोलतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तत्व असतं, त्याच्यामध्ये स्वारस्य असतं, त्याच्यामध्ये गूढ तत्व असतं. आणि ज्यावेळेस सामान्य माणसं बोलत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये स्वारस्य तत्व ज्याला म्हणतात ते मुळीच नसतं. तो नुसतं बोलणंच असतं. परित अनंत कोट भगवान परमात्मा आणि देवाचे अंश अवतार जे गोपाळ आहेत ना त्या गोपाळांचा दोघांचा संवाद आहे. म्हणण्यापेक्षा देव नुसतं ऐकून घेणारा आणि गोपाळ बोलणारे. झोप आली काय? नाही का? जांभळी आली काय? जांभळी 2-3 प्रकारची असते. एक तर झोपीची असते, एक आळसाची असते, आणि तिसरी म्हणजे आलं वाटतं लक्षात तुमच्या. विठाला मोठे माणसं ऐकून घेत असतात आणि छोटे माणसं बडबड केल्याशिवाय जे नेहमीच बडबड करतात त्याचं नाव छोटे. आणि जे कधी बोलतच नाही, टाइम पडला तर ती वर्मपूर्ण रहस्यपूर्ण आणि सिद्धांत पूर्ण बोलणार त्याचं नाव मोठ्या माणसाचं. देव सर्वांमध्ये मोठा आणि भक्तही मोठे, पण तरी पण देव ऐकूनच घ्यायला लागला. बघा तुम्ही, अर्जुनाने बडबड केली, देव गपचूप बसला आणि जी बोलायला लागला ना ते महान तत्व सांगितलं. अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादंश वाससी गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः.
एकच उदाहरण सांगितलं तुम्हाला, असे अनेक उदाहरण या अभंगाच्या द्वारा एक काल्याचं वर्णन केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काला घेणाराचं एक केलं. आता काला आहे, काला घेणारा आहे, पण काला देणारा बी लागतो ना, नाही काय? खाणारे आहेत पण वाढणार पाहिजे. बर, वाढणारा जर असला, जेवणाराही पाहिजे ना. वाढणारा आहे, जेवणाराही आहे, पण स्वयंपाक तर पाहिजे की नाही? खाणाराची खूप इच्छा आहे, भूक लागलेली आहे, अगदी कडकडून भूक लागलेली आहे, पण स्वयंपाकच जर नसला तर मग काय खाणार? भूकही लागलेली आहे, स्वयंपाकही आहे, आणि जर वाढणार नसला तर काय करणार? ज्ञानोबा म्हणतात, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारी, ते तर अवतरी हातू जैसा. विठ्ठल मग या ठिकाणी तिन्ही गोष्टी आहेत. कालाही सिद्ध आहे, काला देणाराही सिद्ध आहे, आणि काला घेणाराही सिद्ध आहे. काला देणाराही अधिकारी आहे, काला घेणाराही अधिकारी आहे, आणि कालाही सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. या तीन गोष्टीचं आपण चिंतन करूया. अल्पसहा 2 शब्दाचा परिहार, आणि अगदी 1 तासाची आजची सेवा आहे. जसं सांगायचं म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे 4 तास असतं. दररोजचं कीर्तन 2 तास, आजचं कीर्तन का लास्ट आणि बेस्ट. सर्वांमध्ये श्रेष्ठ कीर्तन म्हणजे आजचे. 7 दिवसामध्ये अधिकार संपादन करायचा. पहिल्या कीर्तना दिवशी उद्धार कसा होईन ऐकायचं, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते श्रवण भरपूर करायचं, दोष परिहार करायचा 2-3 दिवसामध्ये, आणि 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये अंतःकरणामध्ये ऐकत 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 तत्वज्ञान सामवायचं. झाला 6-7 दिवस झाले, आणि 8वा दिवस म्हणजे 8वा दिवस म्हणजे 8वा दिवस म्हणजे आठवण करायचा दिवस आहे. आपला सप्ताह कितवा आहे? 8वा. काल्याचं कीर्तन कितवं? 8वं. मग आता सारीच आठवणच करायचं काम चालू आहे. देवाचा अवतार 8वा. मग आता तुम्ही वर्षभर 8वा म्हणजे माप घ्यायचा नाही बाबांनो. दोन शब्दाचा परिहार. सात दिवसाची ही सेवा, आणि त्याच्यामध्ये हे काल्याचं कीर्तनाचं, याला शास्त्रामध्ये प्रसादाचं कीर्तन म्हणतात. याला शास्त्रामध्ये ऐक्य भावाचं कीर्तन म्हणतात. याला शास्त्रामध्ये आता कीर्तन ऐकणे नाही आणि आता कीर्तन करणे नाही, आता साऱ्यालाच स्टॉप. त्याचं नाव काला, नाही तर मग का आला. आपण किती काल्याचं कीर्तन ऐकलंय बाबांनो? सर्वात प्रश्न आहे बरं का आपल्या पुढे. सांगता येईल कुणाला? काल्याचं कीर्तन ऐकलं सांगते. कैलास महाराज किती वाजवले महाराज? बिभीषण महाराज किती वाजले महाराज? लय मोठी वाजली. आबा लक्षात दे किती काल्या कीर्तन ऐकलं नाही ना?
माझ्या तर नाही वाला तुमच्या बघा विठ्ठल ज्याचं कीर्तन करायचं संपत आहे, ज्याचं भजन करायचं संपत आहे, ज्याचं परमार्थ करायचं संपत आहे, त्याचं नाव काल्याचे कीर्तन. सार संपणं त्याचं नाव काल्याचं कीर्तन. मग तिथं संसारही संपत आहे बरं काय मंडळी, तिथं संसारही संपत आहे आणि परमार्थही संपत आहे, त्याचं नाव काला. हा वा 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 धन्यवाद तुम्हाला. 100% पाठांतराचे लोक कमी झाले बाबा, गोष्टी सांगणारे लोक जास्त झाले. मग चौथीच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त पाही ज्ञानी आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर विशिष्यती. ते आर्तो तो अर्थाचे निव्याजी जिज्ञासो तो जाणावया लागी भजी. बघ तिजे नेतेने चिजे अर्थ सिद्धी. पुढे महाराज मंडळी, मग चौथीच्या ठाई काहीची करणे नाही. चौथा जो माणूस आहे म्हणजे जीवनमुक्त, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यती. विठ्ठल करायचं शिल्लक राहे नाही, त्याचं नाव परमार्थ, त्याचं नाव संसार. तुका म्हणे आता उररूपकारा उरदा, याचं नाव काल आहे म्हणजे. असा काल्याचा आजचा हा दिवस, प्रसादाचा दिवस, शेवटचा दिवस, लईच महत्वाचा आहे काल्याचा दिवस. नीट ऐका जरा कीर्तन, मी काय जास्त कीर्तन करणार नाही. इतका महत्वाचा, इतका महत्वाचा. उलट करून सांगू का आबा, इकडे बघा. पण गडबड कोणत्या कीर्तनाला होती आबा? हा, बाकीच्या कीर्तनाला गडबड होत नाही. काय नाही, काय नाही, नाही काय. साऱ्याचं धोरण काय असते, कीर्तन केव्हा संपल आणि आम्ही केव्हा जेऊ आणि पाकिट नारळ आमच्या हातात केव्हा पडल. इतर सोडून बरं का बाबा. आता मी बी त्याच्यातच आहे म्हणा, पण आता आमचा नाविलाज आहे बरं का, आमचा नाविलाज आहे. मला काहीच आवडत नाही बाई, पण आता ह्यांच्यात राहावं लागतं म्हणून तितकं येडं व्हावं लागतं. येड्यात राहावं लागतं म्हणून येडं व्हावं लागतं. शहाण्यात गेल्यावर शहाणं व्हावं लागतं. म्हाताऱ्यात गेल्यानंतर म्हातार व्हावं लागतं. पोरात गेल्यानंतर पोरासारखं व्हावं लागते. लहान लेकरात गेल्यानंतर लहान लेकरासारखं होते. त्याचं आज जीवन सफल आहे. विठ्ठल काला म्हणजे निवांत, जास्त कीर्तन नसतं, थोडंच असतं, पण काला म्हणजे निवांत असं त्याचा अर्थ आहे. त्याला गडबड नको, त्याला अगदी पळापळी नको. काला करणारालाही गडबड नको, काला घेणारालाही गडबड नको. त्याचं नाव आहे. माझ्याकडे बघा बापाजी, मग आपलं चलून देऊ दिवस मावळेपर्यंत. आता तुम्ही म्हणता बाबा आज जरा नवीनच कीर्तन बाबा आज, बरं काय. याच्यासारखं कीर्तन कोणतंच नाही. शेवटचा स्टॉप मी तुम्हाला सांगितलं. राजा परीक्षितीने किती दिवस भागवत ऐकलं मंडळी? 7 दिवस का 8 दिवस? नीट बोला जरा. 7च दिवस. 7 दिवस ऐकलं आणि त्याचं काम झालं. मी कालच्या परवाच्या कीर्तनात सांगितलं की ज्यांना कीर्तन ऐकायचं आणि ज्याला अगदी शेवटचा स्टॉप गाठायचा आहे त्यांनी परीक्षिती व्हायचं.
परीक्षित म्हणजे परीक्षा घेणार नाही बरं का बाबा. त्यांनी परीक्षा घेतली, त्याचं काम झालं, पण दुसऱ्याची परीक्षा घ्यायची नाही. आम्हाला सवय लागली दुसऱ्याची परीक्षा घ्यायची. काय आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या चुका काढायची, आम्हाला सवय लागली दुसऱ्याची निंदा करायची. परीक्षित व्हायचं आणि नंतर काल्याचं कीर्तन ऐकायचं, नंतर भागवत ऐकायचं, तेव्हा शेवट परमार्थ होणार. मी सांगणार की आपला हा 8वा सप्ताह आणि सर्वांच्या मनामनापर्यंत, सर्वांच्या घराघरापर्यंत आणि सर्वांच्या मनामध्ये रुचण्यासारखा जणू काय आज इथं इंद्र दरबार आहे म्हणायला काही हरकत नाही. काय इंद्र दरबार म्हणजे तिथं गाणारी मंडळी तेवढी जावा, वाजवणारी तेवढीच मंडळी महान महान पुन्हा आणखीन, आणि नाचणारी मंडळी तेवढीच. सारेच नाचत होते आबा. देवही नाचत होता, भक्तही नाचत होते, हा सारे ऐकणारी मंडळी नाचत होती, आणि जी कीर्तनकार मंडळी आहे ना तीही नाचत होती. हो गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे. मनती आनंदे, मनती आनंदे, मनती आनंदे अबडिले, गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे, गायनाचे बुडे आपोतिया चंदे. आता आम्ही नुसतं म्हणलोच तर काय करावं, नावीलाज झाला आमचा खास. आबा इतकं नाचायला पटायत होतो मी की भारत भारी. फुगड्या खेळल्या तर एका एका टायमाला 4-4, 5-5, 6-6 माणसाबरोबर फुगड्या खेळायला माणूस, पण कधीही दुसऱ्यालाही पडू दिलं नाही आणि आपणही पडू नाही. जाऊ द्या, असू द्या. आज या ठिकाणी इंद्र दरबार सारी संगीत मंडळी, मृदंगाचार्य आणि ऐकणारी मंडळी, सारी देवासारखी मंडळी, आणि आमच्या जनाबाईने या कीर्तनाचा रंग, या कीर्तनाचं वर्णन करता वेळेस फारच सुंदर अशा प्रकारचं केलं. एकच टाळी झाली चंद्र भाग्य बाळवंती, चंद्र भाग्य बाळवंती, एकच टाळी झाली चंद्र भाग्य बाळवंती, चंद्र भाग्य बाळवंती. एकच टाळी झाली चंद्र भाग्य बाळवंती, चंद्र भाग्य बाळवंती. एकच टाळी झाली चंद्र भाग्य बाळवंती, चंद्र भाग्य बाळवंती. माझा ज्ञान राजा गोपाळा तिला यावा, माझा ज्ञान राजा गोपाळा तिला यावा. पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. विठ्ठला 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 विठ्ठला. इकडे बघा. असा हा कीर्तनाच्या रंगाचं, कीर्तनाचं वर्णन केलं मंडळी. आणि आपला हा 8वा सप्ताह आणि 7 दिवसाचा
8व्या दिवसाचा हा शेवटचा प्रसादाचा दिवस आणि सर्व मंडळी जवळपास अगदी ज्ञान वैराग्य भक्ती या रसामध्ये नाहून निघाली. एका चढी एक, एका चढी एक, एका चढी एक, नाही काय काय येत येत म्हणजे हाणायचं नाही बरं काय जेवायची. पण खरंच ऐकण्यासारखा कार्यक्रम. अगदी कीर्तनही पुन्हा आणखी रामायणही आणि याच्यामध्ये सारे जसं तीर्थामध्ये गेल्यानंतर मनुष्य नाहून निघतो त्याच्यामध्ये आणि पवित्र पुण्यवान होतो, तशी ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तिगंगा आहे, ही वैराग्यरूपी गंगा आहे. याच्यामध्ये सर्व मंडळी अगदी तृप्त झाली. आणि तो आजचा हा काल्याचा दिवस. मी तुम्हाला एक सांगायचा वेगळं सांगतो आणि आपल्या अभंगाकडे येऊया. माणसं तर नाहून निघाली मंडळी. आमच्या माता मावल्या बी नाहून निघाल्या सर्व, भक्तीने वैराग्याने ज्ञानाने सर्वांनी नाहून निघाल्या. पण हा जो डोंगर आहे ना, या डोंगराच्या दर्याखोऱ्या, या डोंगराचे जे दगड आहेत ना, हे देखील या कीर्तनाच्या माध्यमामधून, वैराग्याच्या माध्यमामधून, भक्तीच्या माध्यमामधून, ज्ञानाच्या माध्यमामधून ते देखील नाहून निघाले. त्यांचा देखील उद्धार झाला म्हणायला काय हरकत नाही. आता ह्या डोंगराचा काय योग असेल आणि काय नाही हे मलाही काही कळत नाही बरं का. पण देवाने मला इथं आणलं आणि ह्या दगडाचा, डोंगराचा, या साऱ्याचाच नामस्मरणाने, भक्तीने, ज्ञानाने, वैराग्याने हे सर्व पावन झालं. हितभूमी पावन झाली. पण हा जो परिसर आहे ना, हा देखील परम पावन अशा प्रकारचा झाला. हे कीर्तनाची महती आहे. हा कीर्तनाची नामस्मरणाची शक्ती आहे मंडळी. हे आणखी नामस्मरणाची शक्ती गेली नाही, जाणार नाही, महागाई गेली नाही. महागाई त्याने कार्य झालं, आताही होतं आणि पुढेही होणार. हे नामाची ताकद आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याच्याकडे एखाद्या वेळेस बरं काय त्याच्याकडे ताकद कमी असेल एखाद्या वेळेस. मी काय म्हणत नीट आहे का बाळ? काय देवाकडे ताकद कमी असेल एखाद्या वेळेस, पण भगवान परमात्म्याच्या नामाची जी ताकद आहे ना, ती त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि खरंच बरं काय, भगवान परमात्म्याच्या नामातली ताकद भगवान परमात्म्यालाही कळाली नाही. एकदा देवाला माहीत झाला आपल्या नामात लईच ताकद आहे, लईच शक्ती आहे. म्हणून भगवान परमात्मा सकाळी सकाळी नदीच्या तीराला, समुद्राच्या तीराला गेले आणि म्हणले दगड टाकून बघूया. त्याने असं दगड टाकला एक, ते बुडाला. त्याला वाटलं हे दगड जरा मोठा आहे, हे बुडाला असं. त्याच्याकरता पुन्हा आणखी त्याच्यापेक्षा बारका घेतला आणि ते टाकला, ते बी बुडाला. त्याच्यापेक्षा जरा थोडा लहान घेऊ म्हणले, म्हणजे मग हे बुडणार नाही. आता दगडच येऊ, दगड वर जात नाही, दगड खाली जाते. पाण्यावर टाकलं वर जात नाही, कुठं जाते? खाली जाते. काय जाते नंतर विचारा. तूर तर सांगायचं की ते तिसराही दगड बुडाला. देवाला वाटलं काय आपलं तर चुकलं नाही काय ते. त्याने असं इकडे तिकडे बघितलं, महाग बघितलं तर महाग
फक्त हनुमंतराय उभा. अरे म्हणले हनुमंता कव्हा पहिल्याच दगडाला म्हणजे देवा म्हणजे पहिल्या दगडाला. पहिल्या दगडाला ते म्हणलं हनुमंताने सारा ओळखीलं पाहिलं म्हणलं. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्याच्या हाताने दगड तरत नाही पण भगवान परमात्म्याच्या नावावर दगड तरतात. हे नामाची महती आहे. नामे तारिले अपार पर्वत जळती पापाची किंवा तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. आणि खरंच आहे बोलू नामात ताकद आहे ना. माणसात ताकद नाही पण नामात ताकद. सांगत नाही आता पुढे आपल्या अभंगाकडे येऊया. म्हणून भगवान परमात्म्याच्या नामात ताकद आहे आणि भगवान परमात्म्याच्या मध्येही ताकद आहे आणि भगवान परमात्म्याच्या संगतीमध्येही ताकद आहे. पण संगती करता वेळेस अगदी केवळ देवा करता जावं लागते. दुसऱ्या करता गेल्यानंतर दुसरं मनामध्ये विषय धरून जर गेलं तर मग मात्र काही पाहता खडकाला धडका. तुम्ही आम्ही जातो ना काहीतरी देवाकडे घेऊन जातो काहीतरी मनामध्ये असतंय पण जी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये बास आणि विठला 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 विठला
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याच्या बरोबर जे गोपाळ होते ना, कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कसल्याही प्रकारची सकामता नाही, आकांक्षा नाही, आशा नाही, निराशा. आणि सुभाषितकार सांगतात नैराश्यम परमं सुखम. आशावान माणसं फार दुःखी असतात आणि जे निराश जे उदास असतात ना त्याच्यासारखा सुखी माणूस. ढल 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 हो 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 हो. इकडे माझ्याकडे बघा जा. काय सांगू लागलो तुम्ही? कीर्तन तुमच्या तिकडे त्याच्यामुळे गेलं बरं का. विठाला असे गोपाळ आणि त्या गोपाळाला देवाचा सहवास असं म्हणण्यापेक्षा गोपाळालाही देवाचा सहवास आणि देवालाही का तुम्हाला एकटं जमते? ज्याला ज्याला एकटं जमते वर हात करा. एकटं जमते ज्याला ज्याला त्याला वर हात करा ना. काय बाबत नाही कोणाची, बिना लग्न झाल्या माणसाची बी बाबत नाही बाबा. तू झालं नाही वाटत ना भाग्यवान. पण ज्यांचं झालं नाही ना त्यांना वाटतं का वाजत. आणि ज्यांचं झालंय ना ते म्हणतं न गड्या आपल्याला घरले कर आपलं बाहेरच बरं बाबा पाहिजे नाही काय. एकट्याला राहावडतंय का अनेकाला राहावडते मंडळी, सोबतीने कोणाला तरी राहावडतंय. तुम्ही लग्न केलं नाही काय काय एकटेच आहेत तुम्ही सारे? नाही नाही एकावर भागतच नाही. अहो दुसरं आलं तर दुसऱ्यावर बी बर जावा द्या, तिसऱ्यावर बी, चौथ्यावर बी नाही भागत. मग त्याच्याकरता ही व्यवस्था खाली टिंब टिंबची. आता नाही पुढे जात नाही. देवाला एकट्याला कर्माना एकलीन कंठीची म्हणून आईनी केली निर्माण 14 भुनी. जाऊ द्या म्हणून भगवान परमात्म्याला एकट्याला कर्माना एकट्याला राहावाना म्हणून त्याने त्यांनी पोहे जास्त खाल्ले आणि त्याला झोप लागली ना. आता पोहे जास्त खाल्ल्यावर आणि झोप लागल्यावर काय झोप यायची नाही तर काय होईल. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तेवढा विषय सांगूया आणि पुढे चलूया. आजचा हा काल्याचा दिवस मी तुम्हाला सांगितलं की काल्याचा दिवसही महत्वाचा, कालाही महत्वाचा, काला घेणाराही महत्वाचा आणि काला देणाराही महत्वाचा. किती गोष्टी झाल्या बाबांनो? किती झाल्या? 3 काय? जरा नीट विचार करा. काला देणारा महत्वाचा, काला घेणारा महत्वाचा आणि कालाही महत्वाचा आणि टाइमही. किती झाल्या? 4 झाल्या. मग मला वाटतं नीट लक्ष नाही काय ना विठ्ठल.
आपण थोडासा काल्याचा विचार करूया. काला काला म्हणजे फार मोठी गोष्ट, की आता त्याच्यापेक्षा काहीच मोठं नाही. काय आपल्या मनामध्ये सर्वात श्रेष्ठ काय गोष्ट आहे ते धरा. आपल्या समोर आणा. कुणी काही आणि कुणी काही आणि कुणी काही आहे, पण सारे माणसं प्रयत्न कशा करता काका? पोटासाठी, पैसे करता गुरुजी. चला पुढे. शिकायचं कशा करता काका? हा, पास होण्याकरता. पास कशा करता व्हायचं नाही, सारं शिक्षण करण्याकरता हळूहळू एक एक वर्ग शेवटपर्यंत, आणि शेवट पुन्हा डिग्री कशा करता? नोकरी करता. नोकरी कशा करता? पैसा करता. चला पुढे. पैसा कशा करता? पैसा कशा करता? तुमच्या आलंय वाटतं लक्षात. पैसा कशाला? बायको करायला. चला पुढे. चलो पुढे. बायको कशाला? कळलं का? टिंब लेकरं बाळ होण्याकरता. पुढे जायचं थोडं सांगितलं. लेकरं बाळ कशाला? हे लेकरं बाळ कशाला? लेकरं बाळ कशाला? तुम्हाला लेकरं आहेत का नाही? आहेत ना? लेकरं बाळ कशाला? काहीतरी म्हणा ना पुढे. काय बाबत आहे तुमची? विठाला लेकरं बाळ माणसाला वाटतं आपली परंपरा चालते, आपल्याला सांभाळतील त्याच्याकरता. पण होतं बाबांनो वेगळंच. काय आपला मनात एक असतं, उद्देश एक असतो आबा, आणि तिसरंच घडल्याशिवाय राहत नाही. हे आपली परंपरा चालव याच्याकरता लेकरा बाळाची व्यवस्था शास्त्राने देवाने केली मंडळी. पण ही परंपरा चालायच्या ऐवजी सकाळी खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. आणि हे दुसरा उद्देश म्हणजे असा की आपल्याला हे सांभाळायचा उद्देश दुसरीकडेच गेला बाबांनो. मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्याकरता हे सारं जे आहे ना ते सारं चुकीचं. मी कशाकरता कुठून निघालो की सर्वांमध्ये श्रेष्ठ काय आहे? काहीच श्रेष्ठ नाही. फक्त आमचा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. आणि भगवान परमात्मा म्हणजेच काला आहे. जीव हा परमेश्वर होणं हे काल्याचं तात्विक स्वरूप आहे. चला, तो काला देणारा अधिकार संपन्न अशा प्रकारचा पाहिजे. काला घेणाराही अधिकार संपन्न पाहिजे. मग इथं काला घेणारे गोपाळ अधिकार संपन्न होते, सारे दोष विवर्जित होते, आणि भगवान परमात्मा ही काला देणारा होता म्हणण्यापेक्षा काला करत असताना भगवान परमात्मा त्यांच्या संगतीत होता. संत महात्म्याने काला करायचा आणि देवाने त्यांच्या संगतीत राहायचे. विठाला काला करीती म्हणून संत महात्म्याने काला केला आणि गोपाळाने तो सेवन केला. भगवान परमात्मा त्यांच्या बरोबर. म्हणून भगवान परमात्म्याला गोपाळ म्हणतात. हे देव, हे परमेश्वर, आम्हाला योगायोगाने पूर्व पुण्याने आमचं अदृष्ट चांगलं होतं, त्याच्यामुळे देवाची संगत घडली. आणि नुसती
संगतही काही कामाची नाही मंडळी. संगतीच्या पुढे काय पाहिजे? पंगत. हा, अगदी खरं बोलले ताई. संगत बी असावी आणि पंगत. संगतीचं काही हो, माग पुढे होईल काय, पण काय पाहिजे? पंक्तीत पठा. नावच काय? पंक्ती. एकदा काय झालं, आम्ही मेमशी महाराजाबरोबर दिंडीत होतो आणि जेवायला जायचं होतं. एका वाड्यात जेवायला होतं, पण योगायोगाने बाबा जाण्याच्या अगोदर सारा गच वाडा भरला. आता बाबाची अशी सवय होती, जर बिना टाळकरी बिना माळकरी जर अगोदर जर वाड्यात जाऊन बसला ना, तर आबा गुडघ्या नाही तर लातानी छाणायची. कदरच करीत नसत ती. तो टाळ आहे का त्याजवळ? टाळ आहे का? तहा पंक्तीला बसायचं. माळ आहे का? तहा पंक्तीला बसायचं. नाही तर जायचं नाही. माझे देखताय का माणसाला सांगायचं. सारा वाडा खाली केला आणि नंतर वारकरी बसे. इतके बाबा वारकऱ्याला जपायचे खायला की काही विचारता सोय नाही. तसा महात्मा वारकऱ्याला जपणे मी आतापर्यंत पाहिला नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याला गोपाळ बोलले, हे देव, तुझ्या संगतीमध्ये आम्हाला पोटभर मिळलं. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. नित्य नित्य जोडे ते साथ. नित्य नित्य जोडे ते साथ. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवास वेगळी. अरे देवाची संगती महत्वाची आणि देवाच्या पंक्तीलाही जेवणं कोणाचं भाग्य मंडळी. आणि देवाचा पंक्तीला जेवणं म्हणजे म्हणून तर सप्ताहामध्ये प्रत्यक्षात पंक्तीला देव असतो मंडळी, म्हणून त्याला प्रसाद असं म्हणतात. काही असो ते सप्ताहामधला प्रसाद असतो. देवाच्या संगतीमध्ये भोजन म्हणजे ते अगदी प्रसाद म्हणून सेवन केला जातो. गोपाळ म्हणजे देवा, आजपर्यंत आम्हाला देवाची संगत घडली नाही, पंगत घडली नाही, आणि आज मात्र आम्हाला देवाची संगतही घडली आणि देवाची पंगतही घडली, म्हणजे आम्हाला प्रसाद मिळाला. म्हणून त्याचा परिणाम असा झाला, तुझी संगती. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझे
विठ्ठल म्हणून मनुष्य जीवनामध्ये देवाची संगत घडत जावं म्हणजे अगदी निश्चिंत माणूस होणार, कसल्याही प्रकारची चिंता राहणार नाही. पण माणूस काय संतांच्या संगतीत जात नाही, देवाच्या संगतीत जात नाही आणि चिंता काही सोडत नाही. हे जितकं पोट बिया कराय म्हणता आणि काय विचारता सोय ना काय पोट मोठे आणीवार म्हण फिरविते दारोदार. इथं बरं पोटासाठी किती पोट आहे आपलं ईदभर, दुसऱ्याच्या इतीन नाही बरं काय, आपल्या इतीने पोट ईदभरच आहे. असो पण ह्या पोटाकरता कधीही आणखी तृप्ती झाली नाही का एकदा जेवल्यावर पुन्हा जेवायचं संपत आहे नाही, पुन्हा जेवा लागतं. गोपाळांना अशी चिंता, असं पोट कधी भरलंच नाही. गोपाळांना भुका लागल्या असावा. भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळांनो चला माझ्या बरोबर. विठ्ठल सर्व गोपाळांना बरोबर घेतलं. भगवान परमात्मा ही त्यांच्या बरोबर. जिथं मोठा वाडा आहे, जिथं जास्त गाई म्हशी होत्या, दूध बरोबर आहे, दही भरपूर आहे, अशा वाडा शोधला आणि भगवान परमात्मा म्हणले ह्या वाड्यावर माझ्या मागे या चला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी सारी दमाने म्हणलं होतं. याल तरी यारे लागे, लागे, याल तरी यारे लागे, लागे, याल तरी यारे लागे, मागे 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 आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी, मागे मागे आजी दे तो पोट भरी, नाही नाही कोणाचं ऐकणार नाही आज. ते तुलाच तू खुलेलं नाही नाही तसलं काय लाड नाही कोणाचा. विठ्ठल हे कीर्तनाचा अपमान आहे, देवाचा अपमान. सांगायचं नाही कोणी काय नाही काय नाही. मला कळते ती. विठ्ठल विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. डोळे झाका. भगवान परमात्म्याने काय मंत्र म्हणला कोणाला ठेवू, माती घेतली, छू केलं आणि लगेच सारे गोपाळ खाली गेले. उघडले डोळे, डोळे उघडले पाहतात तर आपण एकदम खाली आलो, वाड्यामध्ये आलो. मला वाटतं देवाला काहीतरी येत असं नाही काय, काय येऊ नाही तर नाही. छू केलं ना ती माणसाची भावना बदलतीच. तुम्ही राग द्या नाही तर माती द्या,
पण त्याची भावना बसते आणि त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. पण देवाला मंत्र येत असते. सारे गोपाळ खाली आले. भरपूर अशा प्रकारचं दही दूध. पण पूर्वीच्या काळामध्ये शिंके असायचे आणि त्या शिंक्यावर दही दूध ठेवण्याची प्रथा होती. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना अगदी एकावर एक उभा केले आणि भगवान परमात्मा सर्वांच्या वर उभा राहिला आणि त्या गाडग्या मडक्यातलं जे दही दूध सर्व आपणही खाल्लं आणि गोपाळांनाही खाऊ घातलं. इतकं खाऊ घातलं की कधीही असं मिळालं नव्हतं आणि कधी इतकं पोट भरलं. विठ्ठल आजी देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरे. आज देतो पोट भरे. पुरे मनाल पुरे मनाल तो बरे. पुरे मनाल तो बरे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. भगवान परमात्म्याने हे पोटभर खाल्लं आणि सर्व गोपाळांना जे दही दूध दिलं ना, गोपाळाला सांगितलं, गोपाळानो बास का आता. गोपाळाने असं पोटाला हात लावला. पोट तवाच भरलं समजायचं. पोट जेव्हा खाऊन खाऊन निबर होईल ना, त्याला खोट लावून खाणे म्हणतात. खोट लावून म्हणजे कपाळ जितकं निब्बर असतंय का नाही, तितकं जेव्हा पोट निबर होईल तेव्हा पोट भरलं म्हणायचं. गोपाळाने सांगितलं, देवा आतापर्यंत मिळालं नव्हतं ते आज आम्हाला आमच्या नाही देखील ते मिळे. नाही देखील ते मिळे. नाही देखील ते मिळे. नाही देखील ते मिळे. नाही देखील सुखाची सोहळी आजपर्यंत मी असं पाहिलंही नव्हतं आणि खाल्लंही नव्हतं.
आमच्या घरी आम्हाला मिळत होतं, पण घरी ताकाची ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. गोपाळ स्वतःचा अनुभव सांगतात. आमच्या घरचा अनुभव, आमच्या घरी ताक भरपूर आहे, पण ताक म्हणजे ताकामध्ये पाणी असतं बाबांनो. काही काही ताक घट बी असतं म्हणा, पण काही काही ताक पातळ असतं. आपल्या पंढरपुरामध्ये एक माऊली होती, एक बाई होती. तिची फार भक्ती, तिची फार भावना देवावर. देवाला जाता वेळेस ती रिकामच जात नव्हती, दररोज काहीतरी घेऊन जायची. पण तिला वाटायचं देवाला ताकच नेत जाऊ, मग ती देवाला ताक न्यायची. पण ताक बी तिच्या घरी नव्हतं, दूध नव्हतं, दही नव्हतं, पण गरिबीली फार बेकार. मग तिचं हुशार होती जरा, डोकं चाललं तिने म्हणले आपण पिठाचं दूध करी, ताक करी जाऊ. कायचं पिठाचं. मग तिने दररोज पाण्यामध्ये पीठ कालवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आंबूस टाकायचं आणि ते ताकासारखं गोड लावायचं आणि ती देवाला घेऊन जायची. ती आणि देवाला ती द्यायची आणि देव प्यायचा ना. माझ्याकडे काय बघा आता, सांगतो ना पुढे. ते दररोज ताक न्यायची ती तसलं पिठाचं काढून, त्याच्यात चिंचाचं थोडंसं आंबूस पाणी टाकायची आणि मग ते ताकासारखंच लागायचं. आणि मग देव बी ताकावरला वगैरे सारखाच होता ना देव. मला समजत काय ताकावर वगैरे बाबा हे देव. ते ताक त्या बाईचं भक्ती पाहून, प्रेम पाहून आवडीने प्यायचा. ऐका महिमा आवडीची बोरी खाय भिरणीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. बाईने ताक आणलेलं ते काय देवाला पुरत नस, ते आणखीन असावंच वाटत देवाला. विठाला ते पिठाचं ताक, त्याच्यात टाकलेलं आंबूस पाणी आणि ते देवाला लय आवडायचं. देव प्यायचा आणि ती दररोज नेल्याशिवाय काही का व्हायना, इटलेलं का व्हायना, व्हायला गेलं का व्हायना, पण देवाला काहीतरी घेऊन यावं लागतं बरं का बाबांनो. मोकळं यायचं नसतं देवाला. रिक्त हस्ते न देव दर्शन, रिक्त हस्ते न राज भेट, आणि रिक्त हस्ते न साधू दर्शन. या न्यायाप्रमाणे रिकामं जायचं नाही. ती रिकामच जात नव्हती वा. काही का व्हायना, साखर आणि कुंकू एकत्र करून का व्हायना, पण देवाला न्यायचीच ती. मग तिचं ताक जास्त आवडायचं देवाला. मग पिठाचं ताक करायची आणि ते देवाला पाजायची. मग देवाचं नाव काय पडलं? ताक पिठ्या मारुती. तिथं आणखी आहे लोक, ताक पिठ्या विठोबा. ताक पिठ्या विठोबा तिथं आणखी आहे. आणि आणखी त्याला नैवेद्य कायचा आहे? पिठाच्या ताकाचा. तुम्हाला असा प्रश्न पुढे, बाबांनो ताक चांगलं, दही चांगलं का दूध चांगलं? दूध चांगलं का ताक चांगलं? दूध. पण माणसं दूध जरी असलं तरी ताक आवडून खाल्ल्याशिवाय राहत नाही. दूध चांगलं आहे, पण दुधाचं दही होण्याकरता आणि तूप होण्याकरता काय लागत? काय? ताक काढून टाकतात त्याच्यामध्ये. ताक जेव्हा दुधामध्ये टाकतात तेव्हा त्याचं काय होतं? दही होतं. आणि दह्यापासून ताक, आणि ताकापासून दूध होतं का? विठाला ताका
ताकापासून दही आणि दह्यापासून ताक आणि ताकापासून तूप आणि लोणी असं कुठपर्यंत त्याला तात्पर्य सांगायचं की गोपाळ म्हणतात देव आमच्या घरी ताकाची सरोवर चरूभर नाही, तांब्याभर नाही, 1 लिटर नाही, 2 लिटर नाही, तर काय सरोवर. आता सरोवरात किती पाणी असतंय बघा, विचार करा. पण आमच्या घरी ताकाचे सरोवर आहेत आणि देवाच्या बरोबर इथे नवनीताची पूर. म्हणून भगवान परमात्मा सर्व गोपाळांना इथे खाऊ घातलं. पोट भरलं म्हणले आता निश्चिंत झालो. देव म्हणले अरे हे पहा गवळणी उठत्यान आणि पकडल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याकरता चला आता बाहेर निघायचं आहे, डोळे झाका. सर्व गोपाळाने डोळे झाकले आणि भगवान परमात्म्याने छू असा मंत्र म्हणला. सारे गोपाळ बाहेर निघाले. पण काही कुच्चर गोपाळ होती, काही हुशार गोपाळ होते, काही फार संशयखोर माणसं बरं का. काय काय ते म्हणले देवाने काय करते बघूया. मग त्यांनी काय केलं, एक जणांनी अर्धे डोळे झाकले, अर्धे उघडी ठेवली. त्याचं नाव काय, पेंद्या. सारे गोपाळ वर आले आणि ह्याने अर्धे डोळे झाकले ना अर्धे उघडे ठेवल्यामुळे हे अर्ध वर निघालं ना अर्ध खाली अडकलं. तोपर्यंत गोपिका उठल्या. काय झालं, काय वाजायला लागलं म्हणजे वर काय लोंब होतं. लगेच पाय धरले. गोपाळांना वाटलं न जाणो ह्याला जर पकडलं ना तर चोर गाठल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याकरता गोपाळाने वरून धरलं, हाताला धरलं, काही नाही मुंडक्याला धरला असावं काहीतरी. आणि गोपाळ वर बोलू लागले आणि गोपिका खालीवर. काय झालं असं बघून घ्या तुम्ही आता. विठाला असा विशेष आहे, देवाच्या संगतीमध्ये भरपूर खायला आहे. म्हणून गोपाळ म्हणले देवा आता इथंच आम्ही राहतो बाबा, आता काय जायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आता तुका म्हणे राहायला भरपूर आणि झोपायला तर दिवसभर. लयच मजा आहे. तसं गोपाळ देखील देवाला म्हणले देवा भरपूर खायला मिळते. मग ते भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये अशा अनेक चोऱ्या केल्या, अशा अनेक खोड्या केल्या. त्यावेळेस सर्वांची आरडाली ज्यावेळेस उठली त्यावेळेस आईने सांगितलं कृष्णा तू आता आपापल्या गाया घे आणि चालण्याकरता रानामध्ये जा. सर्व गोपाळांना जमा केलं. भगवान परमात्मा आपापल्या गायी, गोपाळांच्या गायी सर्व यमुनेच्या तीराला आल्या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला जाया. 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 भगवान परमात्म्याने गोपाळांना सर्वांना आदेश दिला. अरे तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात या. सर्व गाया घेऊन गोपाळ आले. तर गाया चरू लागल्या. तर गोपाळांना भुका लागल्या. देवाला सांगितलं देव टाइम झाला, पोटामध्ये भूक लागली, खांद्या भार पोटी भूक, काय खेळायाची सुख. का म्हणे आता खेळ कीर्तन मोडावा. लईच अवघड आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कशाला गडबड होत नाही, पण काल्याच्या कीर्तनाला पळापळी झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे आता खेळ मोडावा परदा.
गोपाळाने सांगितलं देवा लई भुका लागल्या तर देवाने सांगितलं आपापल्याशी दुराण्या माझी आहे ते शिपाही नाही तरी घरात शाबास शाबास जेवढ्या होत्या शिदोऱ्या तेवढ्या एकत्रित केल्या भगवान परमात्मा मध्यंतरी उभा राहिली नामाचा गजर केला आणि सर्वांना काला वाटला तोच काला आपल्याला या ठिकाणी सेवन करायचं आहे एकदा नामाचा गजर करूया भगवान परमात्म्याचं नाव घेऊया आणि आपणही काला करू जे विठ्ठल शिंकेला बेले तुझे होतो क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा